शे, अशी तासन तास वाट बघणारा मूर्खपणा अक्षरशः. नाही तुम्हाला सांगतो, या बायकांना वाटतं की लग्न करणं ही फक्त पुरुषांची गरज असते. हा, माझ्या पहिल्या लग्नाच्या वेळी सुद्धा मी असं तासन तास वाट बघायचो. पण वेळेवर येईल ती सुष्मिता कसली हो. सुष्मिता म्हणजे माझी पहिली बायको. 3 वर्षापूर्वी मला सोडून देवाच्या घरी गेली. ओ सो सॉरी. नाही देवाच्या घरी म्हणजे तिच्या माहेरी. तिच्या माहेरचं आडनाव देव, सुष्मिता देव. तशी गेली. गेली तर गेली, मला काय फरक नाही पडत. मी 3 वर्षात फोन पण नाही केला. मस्त एन्जॉय केलं. 3 वर्ष धमाल आनंदात दिवस काढले. पण आता त्या आनंदाचा एक कंटाळा आला. एकट्याने किती दिवस काढणार ना. कोणतरी जोडीदार असावा असं वाटतं नाही. म्हणून लग्न करायचं ठरवलंय. म्हणजे रमा आणि मी आज पहिल्यांदा भेटतोय. आता ही बाई वेळेवर आली तर भेटू, नाहीतर पुन्हा दुसरी वेळ घेऊन भेटू. काय करणार, मला पण चॉईस नाही ना. गरजवंताला अक्कल नसते. अगदी बरोबर आहे. हा जो चेहऱ्यावर आता गरज असलेला माणूस दिसतोय ना, त्याची जी अवस्था आहे ना, तीच माझी अवस्था आहे. आमच्या दोघांची गोष्ट एकच आहे. मीही घटस्फोटीतच आहे. पण पुन्हा एकदा आत्महत्येची बोलणी, म्हणजे लग्नाची बोलणी करायला आली आहे. तसा बरा दिसतोय रे. आपण बघू. हे काय जे आहे ते आहे. हाय हाय, मी रमा. मी रमाकांत. अय्या सेम्पिंग. काय 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 म्हणजे मला कळलं नाही. नाही म्हणजे रमाकांत. नाही मी रमाकांत आहे, तुम्ही रमा आहात ना. अहो नाही, माझं पण तेच आहे. रमा माधव कांत आडनाव रमाकांत. चांगलंय चांगलंय. मी हे ठिगळे मॅट्रिमोनी मधून आलोय. सेम्पिंग. आता काय झालं. मी पण ठिगळे मॅटर्निटी होम मधून आले. सॉरी, मेट्रो मोनियो मध्ये आले. नाही पण ठिगळे मॅट्रिमोनी म्हणजे खूपच विनोदी नाव वाटतं नाही. अहो विनोदी कसं, अप्रोप्रिएट आहे. म्हणजे बघा ना, एखाद्याचा संसार फाटका असतो, आयुष्य फाटकं असतं, त्यांना बरोबर ठिगळ लावून शिवून देण्याचं काम करतात ते ठिगळे, नाही का. काय सेन्स ऑफ ह्युमर तुमचा. थँक्यू. ग्रेट. किती वर्ष झाली तुमच्या ठिगळाला. आय मीन सॉरी, डिवोर्सला किती वर्ष झाली. ऍक्च्युली डिवोर्सला 3 वर्ष झाली. आणि तुमच्या 3 वर्ष. सेम्पिंग. हो काय काय करताय सारखं. दोघांना पण 3-3 वर्षाचे कमाल आहे माहिती. डिवोर्सला 3 वर्ष झाले. लग्नाचा 3रा वाढदिवस असल्यासारखं काय हसताय तुम्ही. नाही तसं नाही. म्हणजे सॉरी हा, तुम्ही गैरसमज नका करू घेऊ. ऍक्च्युली ही सेम पिच म्हणायची माझी सवय अगदी लहानपणापासूनची. काही साम्य आढळलं की लगेच सेम पिच. नाही दुखतंय पण ते. सॉरी. चांगलंय. पण काही आयुष्यात असे चढ उतार येतच राहतो. हो. लग्नाचं एकदम कसं काय ठरवलं. नाही ऍक्च्युली 3 वर्ष मस्त मजेत आनंदात घालवली. मग आनंदाचा कंटाळा आला. हो चला लग्न करून टाकू. एक मिनिट तुम्ही काय मला टाइमपास म्हणून इथे बोलवलंय. हॅलो, लग्न म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला. आणि 1 मिनिट, मी तशी मुलगी नाहीये प्लीज. अहो तुमची नाही, माझी नाही, मनाची नाही, जनाची तरी लाज बाळगा ना. म्हणजे तुम्ही कुठल्या अंगाने मुलगी दिसताय. अरे माणसा, मुलगी म्हणजे स्त्रीलिंगी या अर्थाने म्हणते मी. नाही मला माहितीच आहे मी आता मुलगी दिसत नाही. पण आमचा डिवोर्स झाला तेव्हा अगदी चवळीच्या शेंगेसारखी दिसायचं मी. पण डिवोर्स नंतर काय काही कामच उरलं नाही. म्हणून महाराष्ट्रातलं शेंगांचं पीक संपवायचं ठरवलं वाटतं. नाही तसं नाही, म्हणजे ठरवलं ना लग्न करायचं ठरवलं ना. हो ठरवलं, म्हणून तर आली इकडे. बसा ना, आपण बसून बोलूया. अरे खरंच की. प्लीज 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 बसा. थँक्यू. ऍक्च्युली आपण मुद्द्याला हात घालूया का. म्हणजे कसं, आता आपण लग्नाची बोलणी करायला इथे आलेलोच आहे. आता हे आपलं काही पहिलं लग्न नाही, त्याच्यामुळे वय, शिक्षण, गाता येतं का, शिवण क्लास वगैरे हे असले फालतू प्रश्न विचारण्यात काही अर्थच नाही. स्वयंपाक जमतो का वगैरे हे विचारण्यात काही अर्थच नाही. तुमचं लग्न का मोडलं हे विचारलं तर काही हरकत नाही ना. म्हणजे आपण मुळात ते बोलायला सवय नाही का. म्हणजे तुमचा डिवोर्स कशामुळे झाला, तुमच्यामुळे की त्याच्यामुळे. अर्थात त्याच्याचमुळे. हो म्हणजे अपघात झाला की चूक समोरच्याच माणसाची असते. नाही असं नाही, म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे कटकट, प्रचंड भांडणं, सतत त्रास, हे चुकलं ते चुकलं, सतत चुका करत राहायच्या. आणि मग सॉरी रमा. कंटाळा आला होता मला त्या सॉरी कंटाळा, कटकट नुसती, चिडचिड, भांडणं. बरोबर बोलला तुम्ही, बरोबर बोलला. किटकिटचा गजर झाला की डोकं फिरतं. नाहीतर काय हो, आउट होतो डोकं. नाहीतर काय. तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस होता आणि नेमकं त्या दिवशी ऑफिसमध्ये प्रचंड काम होतं. म्हणजे
जनरली कॉर्पोरेट ऑफिसला तुम्हाला माहिती आहे प्रचंड काम असतं, पण नेमकं त्या दिवशी बॉसने असं सांगितलं हे सगळं पूर्ण करायचं. आणि मग जेव्हा सगळं करून निघालो ना, तर गडबडीत माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली, मला कळलं नाही, मला मेसेज करता आला नाही. हो, घरी पोहोचलो गिफ्ट घेऊन, तर मुलगा झोपलेला. आता माझी काही चूक आहे का सांगा ना? पण बायको लगेच सुरू, मुलाच्या वाढदिवसाला येता आलं नाही, राडे केले, राडे भांडणं सगळी, ह्या त्या, डोकं आऊट झालं माहितीये माझं. एक मिनिट, राडे केलं म्हणजे बरोबर आहे ना तिचं. ते बायको एवढी अपेक्षा करणारच नाही, पण नाही, साहजिक आहे. हो, आपल्या आनंदाच्या प्रसंगी आपल्या नवऱ्याने आपल्याला सोबत करावं, यात तिचं काही चुकलं नाही. आणि आम्हा बायकांना म्हणजे घर, नवरा, पोरगो, संसार या व्यतिरिक्त काही विश्वास नसतं. तुम्हाला कसं मित्र असतात उंडारायला, आमचं तसं नसतं ना. पण कमाल आहे तुम्हा पुरुषांची, म्हणजे काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला. तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला वेळेवर पोहोचला नाही. डिस्गस्टिंग. हे जर एका बाईकडनं झालं असतं, बापरे केवढा गाजावाजा केला. डिस्गस्टिंग. झाली ना माझी चूक झाली. अरे पण अजून भर म्हणून तिने काय केलं, मी आणलेला केक कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिला. काय? केक कचऱ्याच्या टोपलीत फेकला? हो ना. मी तर कचऱ्याची टोपलीच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर ओतली होती. काय बोलताय? हो, राग भयंकर. माझ्याही लेकाच्या वाढदिवसाला तो आला नाही, म्हणजे आमच्याही लेकाच्या वाढदिवसाला तो आला नाही. नॉनसेन्स. नाही म्हणजे तो केक टाकल्यानंतर माझं डोकं फिरलं. मी म्हटलं 2 दिवस मी जेवणार ना, पण तुम्ही टोपलीच टाकल्या म्हटल्यानंतर तो निघून गेला असेल ना. छे सॉरी म्हणत होता. चूक त्याची आहे, सॉरी तरी म्हणायलाच पाहिजे. सॉरी दिवसभर तेच. मला ना तुम्हाला सांगू, या सॉरीचा इतका कंटाळा येतो ना, बराच वेळा विचार केला जाओ सरळ माहेरी निघून. पण नाही, मी माहेरी गेले की लगेच त्याची आई आणि नणंद घरी येतात, ठिय्या मांडून बसतात. मग काय, हा मॉलमध्ये जा, त्या मॉलमध्ये जा, या खरेद्या करा, त्या उधळपट्टी पैशाची. नुसत्या लुटतात हो माझ्या नवऱ्याला, दोघी नुसत्या लुटायच्या. अरे पण प्रॉब्लेम काय तुम्हाला, मला एक गोष्ट कळत नाहीये. तो त्यांचाही मुलगा आहे ना, आणि वर्षाचे 12 महिने नवरा नावाचा बैल बायकोच्या दावणीला बांधलेला असतो की नाही. मग पोळ्याच्या दिवशी आईला बहिणीला वेळ दिला तर प्रॉब्लेम कुठे आहे? नाही म्हणजे त्यांचं लाईफ आहे की नाही, म्हणजे आईचं मुलावर प्रेम असतं की नाही, मग तो वेळ द्यायलाच पाहिजे ना त्यांना. प्रेम करा ना, मला काहीच म्हणणं नाहीये, प्रेम करावं. पण त्या आईनं आपल्या मुलाचे कान कशाला भरावे बायको विरोधात? माझी सासू तेच करायची. नाही, एवढं त्या नवऱ्याला दिवसभर आई 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 करायचं असतं ना, मग कशाला लग्न करायचं? आईच्या पदराला लटकायचं ना, कशाला पाहिजे बायको? हेच बोलायची माझी बायको, डोकं आऊट व्हायचं नुसतं. पण मागच्या वेळी कहर केलं हो, माझ्या बायकोनं आईच्या पायात पाय अडकवून तिला पाडलं माहितीये. हाय बापरे, हे भयंकर आहे, हिंस्र. अरे डेंजर आहे. माझं आणि माझ्या सासूचं पण भांडण व्हायचं, पण मी नाही असे वागले कधी. तेच ना, म्हणजे पायात पाय वगैरे टाकून मी नाही पाडलं त्यांना. एकदा मी चुकून अंगावर बसले त्यांच्या. काय पडलेच चुकून. जास्त भयानक आहे. माझं काहीच नाही, एकदम जास्त भयानक आहे. नाही, ते थोड्याशा दबल्या होत्या. थोड्याशा काय मेल्या असतील. मला ऐकून श्वास कोणतोय आता हे सगळं ऐकून. काय तुम्ही बोलताय? नाही, पण तुम्हाला सांगतो काय, मी सांगितलं ना, हे असं वागतात ना बायका म्हणून पुरुषांची डोके फिरतात. म्हणजे पण मी शेवटी गेमच केला. काय कसला गेम? आई का बदला आई. म्हणजे आमची फॅमिली पिकनिक गेली होती महाबळेश्वरला. तिथे मी सासूबाईंना म्हटलं की जरा घोड्यावर बसा, मस्त एक राऊंड मारा. घोडेवाल्याला डबल पैसे दिले. म्हटलं उधळव घोडा, तो उधळव, चांगला फिरो, पिजव हिला चांगली. तो पिदावतोय. आमच्या सासूबाईंचा जीव वर खाली, त्या ओरडतायत. मी आपला कमान सासूबाई, कमान कमान कमान. बायकोला ऐकू जाऊन म्हणून त्याच्या कानात जाऊन कमान कमान सासूबाई, ती पण आवाज होते. अशी जिरवलेली. विकृत माणूस आहे हा. काय विकृती ही, स्वतःच्या बायकोच्या आईला हा असा त्रास देतात. एक सेकंद. शिशी. नाही, माझ्या नवऱ्याला पण माझ्या आईचा प्रचंड त्रास व्हायचा. म्हणजे त्यांनी दोघांचं पटायचं नाही, पण त्यांनी असा त्रास नाही कधी दिला. हे भयंकर विकृत आहे. तुम्ही जे वागलात ते विकृत. अच्छा, तुम्ही वागता ते विकृत नाहीये. तुम्ही तुमच्या नवऱ्याला किती त्रास दिला आताच तुम्ही सांगितलं ना. बरं आता मी काय म्हणते, आपल्याला आपल्या चुका कळल्याच आहेत, तर आपण मागचं सगळं विसरून जाऊन आपण जरा पुढे जाऊया का? म्हणजे नाही, पण कसं आहे की मागे जे काय घडलं ते एकदा कळलं पाहिजे ना. उगाच हिस्ट्री रिपीट नको ना. आणि मला आधीच्या किटकिटी परत नको आहेत प्लीज. हा, माझं पण तेच म्हणणं आहे. म्हणजे नाही, आणि मला सांगा, आता प्रत्येकाला मित्र हे असतातच ना. हा, म्हणजे असतात की सुरुवातीला मित्र असतातच. नाही, पण मला आताही आहेत मित्र. आताही मित्र आहेत मला. चांगला मन मिळव स्वभाव आहे माझा, त्यामुळे मित्र आहेत मला. गुड. आणि त्यात मित्र जमल्यानंतर पार्टी धमाल मजा मस्ती होणारच ना. आणि 31 डिसेंबर म्हणजे आमच्या हक्काचा दिवस. हो, आमच्या हक्काचा दिवस. आमची पार्टी ठरलेली. बायको माहेरी गेली होती. 2 तारखेला येते म्हणाले, 2 जानेवारीला. आम्ही धमाल करतोय, मजा मस्ती करतोय. ही सकाळी 6 वाजता 1 जानेवारीला हजर. मग काय बघते तर काय, मित्र पडलेला, 3-4 ठिकाणी रांगोळ्या पडलेल्या, तिकडे धुडगूस सगळं. आता असणार ना, काय करणार ना.
मी म्हटलं कशाला आलीस तू? सरप्राईज द्यायला. आणि हिला सरप्राईज झालं स्वतःला. राडे झाले आमच्या तिकडे. मला सांग, बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? अरे नाही म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे की नाही? कसलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य? कसलं स्वातंत्र्य? म्हणजे मुळात माझ्या नवऱ्याने असं मित्रांना वगैरे बोलून घरात जर असा धांगडधिंगा घातला असतं तर मला चाललंच नसतं. माझी परमिशन घ्यायला हवी ना. म्हणजे नाही नाही, मला चालणारच नाही असं. नाही सगळं माझे मित्र आहे ते येणारच घरी. नाही मला चालणार नाही. एक मिनिट, मला अजिबात चालणार नाही. चालणार नाही म्हणजे? मला नाही असं मित्र. अहो, माझी बायको बरी आहे, म्हणजे तिला सहन व्हायचं नाही, पण माझ्या मित्रांचं सगळं करायची ती. नाही, मग तुमच्यापेक्षा माझा नवरा बरा. त्यांनी नाही असं मित्र कधी दारात आणले. त्यांनी नाही मला त्यांच्या कब्बशाच्या उचलायला लावल्या. सॉरी, आम्ही जे काय पार्ट्या बिट्या हॉटेलमध्ये, असं घरात वगैरे नाही. म्हणजे नातेवाईकांचं करायचंय, पण मित्र एवढा कुठला वेळ? नाही असू दे, पण माझी बायको नक्कीच बरी होती. नाही, माझा नवरा जास्त चांगला होता तुमच्यापेक्षा. तो कधी असं वागला नाही. ऐका ना, आपण ऑर्डर देऊया का काहीतरी? नाही कसं आहे, भांडणं किटकिट हे सगळं आपल्या दोघांच्या आयुष्यात घडून गेलेलं आहे. कसं आहे, नवीन नातं तयार करायचं, नवीन नात्यात प्रवेश करायचं, तो स्वच्छ निर्मळ मनाने केलेलं बरं असं मला वाटतं, नाही का? हॅलो रमा. नाही म्हणजे नाही, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. स्वच्छ निर्मळ मनाने विचार करायलाच हवा. हो ना. पण मग त्यासाठी नवीन नात्यात कशाला प्रवेश करायचा? म्हणजे जुन्याच नात्याचा नव्याने विचार करायला हवा, नाही का? चुकलं माझं. म्हणजे तुम्ही जसं तुमच्या बायकोला वागवायचा तसं माझा नवरा नाही मला कधी वागवायचा. नाही सॉरी, ऍक्च्युली म्हणजे नाही सॉरी, ऍक्च्युली सॉरी तुम्हाला नाही, मला त्याला म्हटलं पाहिजे. दिलीप, मला त्याला फोन केला पाहिजे. ऐका ना. सॉरी. हॅलो हॅलो, ऐका ना, मी काय म्हणतो, ऐकायला दोन. अरे गेली. हिच्यापेक्षा माझी बायको बरी आहे, म्हणजे काही न बोलता सहन करायची सगळी. हे काय लगेच गेली. ती कधी मला बोलली नाही, माझ्या आईला कधी त्रास दिला नाही. ही आपलं, मी पण मूर्ख आहे, 3 वर्ष तिला कॉन्टॅक्ट पण केला नाही. हॅलो आय मीन सुष्मिता, कशी आहेस? आपल्या त्या हॉटेलला परत भेटूया एकदा. नाही, मी टेबल पण बुक केलं आणि ऑर्डर पण दिले तुझ्या सगळ्या आवडत्या पदार्थांची. आता रडतेस कशाला? आय लव्ह यू.